हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल पाठशाळा. तर आज आपण बघणार आहोत डेटा टाइप्स इन पायथॉन. तर डेटा टाइप्स म्हणजे काय, त्यासाठी बघा एक एक्झाम्पल घेऊया. आपण सोशल मीडियावरती किंवा कुठेही फॉर्म भरताना वेगवेगळ्या टाईपचा डेटा आपण इन्सर्ट करत असतो. जसे की तुम्ही जीमेलचं अकाउंट ओपन करताय, तर तिथं तुम्हाला नाव द्यावं लागतं, फोन नंबर द्यायचा, तिथं नंबर्स द्यावं लागतात. ओके. आणि तुमचा जर फोटो अपलोड करायचा असेल कुठे, तर तुम्हाला तिथं इमेज अपलोड करावी लागते किंवा एखादा सोशल मीडियावरती व्हिडिओ पोस्ट करायचा तर व्हिडिओ टाकतात. तर हे जे कंटेंट आहेत त्यांचा एक स्पेसिफिक डेटा टाईप्स, तुमचा जो कॉम्प्युटर आहे त्याला हे गोष्टी समजल्या पाहिजे की कोणत्या टाईपचा डेटा तुम्ही युजर देताय किंवा घेताय. ओके. तर प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जो काही इंटरप्रिटर असतो, कंपायलर असतो, त्याला समजण्यासाठी कोणत्या टाईपचा डेटा तुम्ही देताय हे समजणं महत्त्वाचं आहे. तर ते समजण्यासाठी त्यांनी एक स्पेसिफिक कन्सेप्ट केलेली तयार, दॅट इज नथिंग बट डेटा टाइप्स. सिंपल भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही जे व्हेरिएबल यूज करता त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा तुम्हाला स्टोअर करायचा आहे, दॅट इज नथिंग बट डेटा टाइप्स. ओके. तर हे आहे डेफिनेशन बघा. In Python, data types defines the kind of value a variable can hold. कोणत्या टाईपची व्हॅल्यू आपण एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार आहे, दॅट इज नथिंग बट अ डेटा टाईप. आणि ती व्हॅल्यू इंटरप्रिटरला अंडरस्टँड झाले पाहिजे, हाऊ इट इज स्टोर्ड अँड व्हॉट ऑपरेशन वी आर गोइंग टू परफॉर्म ऑन इट. ओके. जो व्हेरिएबल आहे त्यामध्ये कोणती व्हॅल्यू कशी, काय व्हॅल्यू स्टोअर केली हे महत्त्वाचं आहे समजणं. त्यासाठी आपल्याला डेटा टाइप्स, कोणकोणते डेटा टाइप्स अवेलेबल आहेत, कोणकोणता डेटा आपण, कशा टाईपचा डेटा आपण स्टोअर करू शकतो, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा, पायथॉनमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ डेटा टाइप्स अवेलेबल आहेत. जर सपोज तुम्हाला टेक्स्ट, काहीतरी एक टेक्स्ट सेव्ह करायचं असेल तर त्यासाठी स्ट्रिंग नावाचा डेटा टाईप यूज करू शकता. ओके. जर तुम्हाला जर तुम्हाला न्यूमरिक टाईपचे डेटा स्टोअर करायचा असेल नंबर्स फॉर्मॅटमध्ये, त्यासाठी तुमच्याकडे आहे इंटेजर, फ्लोट आणि कॉम्प्लेक्स. तर आज हा जो व्हिडिओ आहे हे फक्त इंट्रोडक्शन असणार आहे. इन डेप्थमध्ये आपण इच अँड एव्हरी डेटा टाईप इन डेप्थमध्ये शिकणार आहोत. त्यासाठी सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. मे बी एका व्हिडिओमध्ये 2-3 कव्हर करेल, किंवा जर लेंदी त्या डेटा टाईप रिलेटेड कन्सेप्ट भरपूर असेल तर तो सेपरेट एका डेटा टाईपचा एक व्हिडिओ होईल. त्यामुळे पेशन्स ठेवा, इन डेप्थमध्ये शिका आणि आपलं जे टॅगलाईन आहे त्यानुसार तुमचं नॉलेज वाढवा. फर्स्ट लर्न करा, बिल्ड करा, देन रिपीट वन्स अगेन, देन सेम थिंग. तर बघा, नंबरसाठी आपल्याकडे इंटेजर, फ्लोट आणि कॉम्प्लेक्स. नंबर्स म्हणजे काय, नंबरमध्ये तुम्ही इंटेजर म्हणजे काय असतं, फ्लोट म्हणजे काय असतं, कॉम्प्लेक्स म्हणजे काय बघा. सिंपल भाषेत सांगतो तुम्हाला. इंटेजर म्हणजे ज्यामध्ये डेसिमल नंबर नसतात, डेसिमल पॉईंट नाही. ओके. फ्लोट म्हणजे काय, कंटिन्युअस व्हॅल्यू ज्यामध्ये डेसिमल असतो. ओके. पॉईंटवाले व्हॅल्यू ते झाल्या फ्लोट्स. त्यानंतर कॉम्प्लेक्स ज्यामध्ये रिअल आणि इमॅजिनरी पार्ट असतो ते असतं कॉम्प्लेक्स. ते स्टॅटिस्टिक्समध्ये किंवा ॲडव्हान्स मॅथमध्ये यूज सायंटिफिक कॅल्क्युलेशन असतं त्यावेळेस यूज करतात. सो मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला याचा यूज होत नाही. फक्त इंटिजर आणि फ्लोट ह्या दोन गोष्टी तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. ओके. हे झालं नंबर्स. त्यानंतर सिक्वेन्स टाईप्सचे काही डेटा टाईप्स अवेलेबल आहे पायथॉनमध्ये, जसे की लिस्ट आहे, टपल आहे, रेंज आहे. ओके. तर प्रत्येक डेटा टाईपचा यूज हा युनिक आहे, प्रत्येकाची एक युनिकनेस आहे, त्यानुसार तो डेव्हलप केलेला आहे. तर सिक्वेन्स म्हणजे काय, एक ॲरे,
ॲरे मीन्स इट इज अ कलेक्शन ऑफ नंबर ऑफ एलिमेंट्स. दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ॲरे असतो. तसंच इथं सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स डेटा टाइप म्हणजे एक कलेक्शन असतं नंबर ऑफ एलिमेंटचं, जे की आपण आपल्या यूजनुसार आपण यूज करू शकतो, वापरू शकतो प्रोग्राममध्ये. त्यामध्ये लिस्ट आहे, टपल आहे, रेंज आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे मॅपिंग टाईप. डिक्शनरी आणि की हे असतात. की आणि डिक्शनरी ज्यावेळेस तुम्हाला कोणत्या तरी ऑब्जेक्टसोबत मॅपिंग करायची असते, तर त्यासाठी की आणि डिक्शनरी असते. त्याला म्हणायचं मॅपिंग टाईपचा डेटा. की व्हॅल्यू पेअर. ओके, हे आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट आहे बघा सेट टाईप्स. सेट ऑपरेशन तुम्ही मॅथमध्ये शिकला असाल, तर ते सुद्धा डेटा टाईप अवेलेबल आहे. सेट आहे, फ्रोझन सेट आहे. त्यानंतर बुलियन टाईपचा सुद्धा डेटा अवेलेबल आहे पायथॉनमध्ये, ट्रू आणि फॉल्स, जसे की आपण ऑलरेडी कीवर्ड्समध्ये बघितलेलं आहे. बुलियन टाईपचा डेटा स्टोअर करण्यासाठी ट्रू अँड फॉल्स हा बूल नावाचा डेटा टाईप्स अवेलेबल आहे. त्यानंतर बायनरी बायनरी टाईप्स. बायनरी डेटा मीन्स तुमचा इमेज, व्हिडिओ, टेक्स्ट फाईल किंवा नेटवर्किंगमध्ये पॅकेट्स सेंड करतात ते. तर ते त्यांचा फॉर्मॅट काय असतो? बाईटमध्ये असतो, बायनरी फॉर्मॅटमध्ये असतो. तर त्यासाठी बाईट्स आहे, बाईट ॲरे आणि मेमरी व्ह्यू हे 3 वेगवेगळे डेटा टाईप्स अवेलेबल आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नन टाईप. नन टाईप हा एक डेटा टाईप आहे, ज्याची व्हॅल्यू काय असते? काहीच व्हॅल्यू नसते. अब्सेन्स ऑफ व्हॅल्यू, नल असं म्हणू शकतो तुम्ही. हे आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत पुढे. तर हे आहेत डिफरंट टाईपचे डेटा टाईप्स, चार इनबिल्ट अवेलेबल इन पायथॉन. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ डेटा टाईप. आता बघा, म्युटेबल आणि इम्युटेबल टाईप्स. तर म्युटेबल म्हणजे काय आणि इम्युटेबल म्हणजे काय ते बघूया. म्युटेबल म्हणजे ज्याची व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो आणि इम्युटेबल म्हणजे ज्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. ते कॉन्स्टंट असतात. त्याची व्हॅल्यू आपण चेंज केली, त्याला आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये किंवा त्याच व्हेरिएबलमध्ये त्याला अपडेट करावं लागतं. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. म्युटेबल अँड इम्युटेबल. तर बघा नेक्स्ट, म्युटेबलमध्ये कोणकोणते येतात? ज्यावेळेस आपण इनबिल्ट ज्यावेळेस आपण प्रत्येक डेटा टाईप शिकणार आहोत, त्यावेळेस म्युटेबल वर्सेस इम्युटेबल काय आहे हे आपण इन डिटेलमध्ये शिकणार आहोत. पण एक गोष्ट आतापर्यंत लक्षात ठेवा की म्युटेबल म्हणजे काय, ज्याची व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो. तर म्युटेबल टाईप्स कोणकोणते आहेत? म्युटेबल डेटा टाईप्स कोणकोणते आहेत? लिस्ट आहे, डिक्शनरी, सेट आहे, बाईट आहे. सेम तुमचा इम्युटेबल टाईप कोणते आहेत? इंट, फ्लोट, स्ट्रिंग, टपल, फ्रोझन सेट, बुल, बाईट्स. ओके, तर आपण आता जे काही डिफरंट टाईप्स ऑफ अवेलेबल डेटा टाईप्स बघितले, त्यामध्ये तुम्ही बघितले असताना लिस्ट, टपल हे सिक्वेन्समध्ये. तर लिस्ट कसा आहे? म्युटेबल आहे. टपल कसा आहे? इम्युटेबल आहे. ओके, त्यानंतर सेटमध्ये 2 टाईप आहेत. ते दोन्ही सेमच असतात, ऑपरेशन त्यांचे म्हणजे त्यांचा मिनिंग सेमच आहे, त्यांचा यूज सेमच आहे, पण कोणते म्युटेबल आहे आणि कोणते इम्युटेबल आहे, काही म्युटेबल आहे, काही इम्युटेबल आहेत. ओके, सेट कसा आहे? म्युटेबल आहे आणि फ्रोझन सेट कसा आहे? इम्युटेबल आहे. ओके, त्यानंतर बाईट्स हे कसं आहे? इम्युटेबल आहे आणि बाईट ॲरे कसं आहे? म्युटेबल आहे. तर यानुसार त्यांचा डिफरन्स आहे. त्यांचा मिनिंग सेमच आहे, बट यूज आहे तो त्यांच्या, ही प्रॉपर्टी आहे म्युटेबल, इम्युटेबल, त्यानुसार ते वेगवेगळे टाईपचे आहेत. ओके, ही गोष्ट समजली असेल तर आता पुढे जाऊया. टाईप नावाचं फंक्शन हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे भरपूर वेळेस. तर कोणत्या टाईपचा डेटा आपण त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला आहे हे चेक करण्यासाठी आपण टाईप नावाचं फंक्शन घेतो. त्याचा सिंटॅक्स कसा आहे? टाईप इन ब्रॅकेट दॅट व्हेरिएबल नेम. ओके, तर हे एक एक्झाम्पल आहे बघा. नंबर इक्वल टू 10 आहे, विदाउट डेसिमल व्हॅल्यू आहे, त्यामुळे त्याचा टाईप असणार इंटेजर.
लाईन नंबर 2 पाय इक्वल टू 3.14. त्यामध्ये आपण डेसिमल नंबर असलेला एक नंबर सेव्ह करतोय विच इज नथिंग बट अ फ्लोट टाईप ऑफ डेटा. पायचा डेटा टाईप काय असणार आहे? फ्लोट असणार आहे. माय स्ट्रिंग इक्वल टू हॅलो. तर आपण स्ट्रिंग स्टोअर करतोय का? कारण ती डबल कोडमध्ये आहे, काहीतरी कॅरेक्टर्स, सेट ऑफ कॅरेक्टर आहे आणि ती माय स्ट्रिंगच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतोय. तर तुम्ही बघू शकता इथं आपण प्रत्येकाचा डेटा टाईप प्रिंट केलेला आहे टाईप नावाचं फंक्शन यूज करून. तर त्याचा प्रत्येकाचा क्लास आपल्याला दिसतो इथे. एक्झिक्यूट केलं तर समजेल बघा. क्लास इंटेजर लाईन नंबर 4, क्लास फ्लोट पायचा, त्यानंतर लाईन नंबर 6 क्लास स्ट्रिंग फॉर माय स्ट्रिंग. ओके, तर ह्या गोष्टी आहेत. हे जर समजलं असेल तर आपण आता पुढे जाऊ. ओके, अजून एक एक्झाम्पल आहे. स्ट्रिंग आपण चेक करतोय किंवा टेक्स्ट नावाचा व्हेरिएबल घेतलाय, त्यामध्ये हॅलो पायथन लिहिले, तर त्याचा टाईप काय असणार आहे? स्ट्रिंग असणार आहे. ओके, नेक्स्ट आहे इंटेजर. इंटेजरचं एक्झाम्पल, इंटेजरची व्हॅल्यू प्रिंट केली आणि जर आता मी याला 42.0 केलं तर हे झालं तुमचं फ्लोट डेटा टाईप. ओके, आता इंटेजर परत, हे आहे फ्लोटचं एक्झाम्पल. हां, तर ही एक लिस्ट आहे बघा. लिस्ट इज नथिंग बट इट इज अ ऑर्डर्ड कलेक्शन ऑफ heterogeneous element which is stored in your square bracket. तर त्याचा सिंटॅक्स वगैरे ते आपण लिस्ट नावाचं डेटा टाईप ज्यावेळेस शिकू त्यावेळेस तर बघणारच आहोत. पण सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा, ही एक लिस्ट आहे. त्या लिस्टमध्ये आपण डिफरंट टाईप्स ऑफ एलिमेंट म्हणजे एक कलेक्शन, ऑर्डर्ड कलेक्शन असतं, त्याची ऑर्डर मेंटेन असते. आणि हेट्रोजिनियस एलिमेंट म्हणजे तुम्ही कोणतेही एलिमेंट त्यामध्ये स्टोअर करू शकता आणि त्याला जे सिंटॅक्स आहे किंवा ते स्टोअर करण्यासाठी तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट यूज करता. तर तुम्ही बघू शकता, हे आहे माय लिस्ट इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट 1, 2, 3.5, पाय शाळा. तर त्या प्रत्येक इच एलिमेंटला सेपरेट करण्यासाठी कोमा यूज करतो. ओके, याला एक्झिक्यूट करूया. आपण फर्स्ट प्रिंट केली, नंतर त्याचा क्लास काय आहे, टाईपने चेक केलं तर तो आहे क्लास त्याचा लिस्ट. नेक्स्ट बघा, नन डेटा टाईप. नन डेटा टाईप महत्त्वाचा आहे, त्याबद्दल आपण इन डिटेलमध्ये शिकणार आहोत. पण त्या गोष्टी सध्या पुरते लक्षात ठेवा. मे बी पुढे आपण त्या गोष्टी किंवा या डेटा टाईपबद्दल एवढंच इम्पॉर्टंट आहे. परत जिथं गरज पडेल तिथं आपण याबद्दल एक्सप्लेन करू. नन डेटा टाईप काय आहे, तर तुमचा हा डेटा टाईप असतो नन इक्वल टू अब्सेन्स ऑफ व्हॅल्यू. एवढं लक्षात ठेवा, अब्सेन्स ऑफ व्हॅल्यू किंवा काहीच व्हॅल्यू यामध्ये स्टोअर करू शकत नाही आपण. नन सिग्निफाईज दॅट अ व्हेरिएबल ऑर एक्सप्रेशन डज नॉट करंटली होल्ड अ मिनिंगफुल व्हॅल्यू. म्हणजे त्याच्यात काही मिनिंगफुल व्हॅल्यू नाही आहे किंवा तो एक अब्सेन्स ऑफ व्हॅल्यू असतो किंवा नल ऑब्जेक्ट असतो. आणि नल किंवा ननला तुम्ही याच्यासोबत कम्पेअर करू नका की नन म्हणजे एम्प्टी स्ट्रिंग आहे का, नाही, सेपरेट आहे ते. किंवा बुलियन फॉल्स, फॉल्स म्हणजे नन आहे का, नाही आहे. किंवा न्यूमरिकल 0 म्हणजे नन आहे का, नाही आहे. तर हे डिस्टिंक्ट आहे, म्हणजे वेगळं आहे नन ह्या 3 गोष्टीपेक्षा. स्ट्रिंग, एम्प्टी स्ट्रिंग एक सेपरेट पार्ट आहे, बुलियन फॉल्स एक सेपरेट पार्ट आहे आणि नंबर 0 हा सेपरेट पार्ट आहे आणि न हा सेपरेट पार्ट आहे. ही सगळ्यात मोठं कन्फ्युजन इथं होतं, हे तुम्ही होऊ देऊ नका.
हे प्रोग्रॅमॅटिकली आपण ज्यावेळेस शिकू त्यावेळेस तुम्हाला मी त्याचं एक्झाम्पल दाखवेल. ओके, किंवा आपण लगेच बघूया. हां, एक 2 कन्सेप्ट शिकल्यानंतर आपण एक्झाम्पल बघूया. पण ती स्ट्रिंगचा टाईप काय असतो, बुलियन फॉल्सचा टाईप काय असतो आणि न्यूमेरिकल झिरोचा टाईप काय असतो आणि नन ज्यावेळेस आपण असाइन करतो एखाद्या व्हेरिएबलला तर त्याचा टाईप काय असतो. हां, ज्यावेळेस फंक्शन घेता तुम्ही एखादं पायथॉनमध्ये ते फंक्शन जर काहीच रिटर्न करत नसेल तर ते बाय डिफॉल्ट रिटर्न करतं नन व्हॅल्यू. ओके, ही एक गोष्ट लक्षात असू द्या अबाउट द नन. तर आपल्याला कोड घ्यायचा आहे, प्रॅक्टिकल एक्झाम्पल चेक करायचं आहे की बाबा तसंही आपण ह्या गोष्टी आपण परत रिपीट करणार आहोत. कारण ज्यावेळेस तुम्ही ऑपरेटर्स इन पायथॉन इक्वल टू चेक करणार आहे की 2 व्हॅल्यू कंपेअर करणार आहे त्यावेळेस तुम्हाला समजेल. तर बघा नन इक्वल टू एम्प्टी स्ट्रिंग असं जर घेतलं तर याची व्हॅल्यू फॉल्स येणार आहे. का? कारण नन हे एम्प्टी स्ट्रिंग आहे का नाही. जर तुम्ही असं केलं नन हे फॉल्स आहे का? नो, इट इज नॉट अ फॉल्स. नन इक्वल टू नन घेतलं तर ट्रू येईल कारण ननची व्हॅल्यू आणि ननची व्हॅल्यू सेम आहे. ओके, किंवा आता नन आपण 0 म्हणतो कधी कधी. नन म्हणजे 0 आहे का? नाही. तर नन हे 0 बी नाही आहे, एम्प्टी बी नाही आहे, एम्प्टी स्ट्रिंग बी नाही आणि फुल एन फॉल्स सुद्धा नाही. ओके, ही गोष्ट समजण्यासाठी आपण हा कोड लिहिला होता. चला तर पुढचा टॉपिक आहे आपला याच्यामधील इज इन्स्टन्स फंक्शन. हा, तर मोस्ट ऑफ द टाईम ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम करता त्यामध्ये ही कुठे ना कुठेतरी ही मेथड तुम्ही यूज करतातच. तर याचं सिंटॅक्स असं आहे बघा, इज इन्स्टन्स ऑब्जेक्ट कॉमा क्लास. ही कशासाठी यूज होती मेथड किंवा फंक्शन तुम्ही म्हणू शकता त्याला. तर तुमचा जो काही व्हेरिएबल आहे त्याचा डेटा टाईप तुम्ही कम्पेअर करता आणि जर तो सेम असेल तर ही मीन्स इन्स्टन्स मेथड काय करते, रिटर्न करते बुलियन व्हॅल्यू ट्रू. जर तुमचा व्हेरिएबल तुम्ही पास केलेला आहे आणि त्याचा डेटा टाईप तुम्ही सेकंड आर्ग्युमेंटमध्ये पास करता. फर्स्ट आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट, सेकंड आर्ग्युमेंट क्लास. तुमचं व्हेरिएबलचं नेम फर्स्ट ऑब्जेक्टमध्ये जागेवर असणार आहे आणि त्याचा डेटा टाईप काय आहे ते चेक करायचं ते दुसऱ्या जागेवर. तुम्ही कम्पेअर करू शकता जो दिलेला व्हेरिएबल आहे त्याचा डेटा टाईप जर ट्रू असेल तर माझं ऑपरेशन पुढे कंटिन्यू कर, नाहीतर करू नको. अशा कंडिशनमध्ये तुम्ही इज इन्स्टन्स नावाची मेथड यूज करतात. मोस्टली ज्यावेळेस मी प्रोजेक्टमध्ये काम करतो त्यावेळेस डिक्शनरी नावाचा डेटा टाईप मी प्रत्येक वेळेस घेत असतो. जर डिक्शनरी असेल तर हे ऑपरेशन कर, जर स्ट्रिंग असेल तर हे ऑपरेशन कर. इफ कंडिशनमध्ये आपण याला यूज करू शकतो कारण इट रिटर्न द व्हॅल्यू ट्रू अँड फॉल्स. ओके, तर याचं एक्झाम्पल आपण पुढे बघूया इफ एल्समध्ये. पण आता आता त्याला समजण्यासाठी तुम्ही काय रिटर्न करते, ट्रू फॉल्स कसं रिटर्न करते ते बघूया. सर सपोज आता माझ्याकडे एक नंबर आहे 10. ओके, तर 10 हा काय आहे, इंटेजर आहे. त्याचा टाईप काय असणार आहे, क्लास इंट. आता इथं आपण काय दिले, क्लास त्याच्या जागेवर इंट दिले. हा सिंटॅक्स आहे बघा, ऑब्जेक्ट क्लास हा माझा व्हेरिएबल झाला आणि त्याचा टाईप काय आहे, इंटेजर आहे. जर नंबरचा टाईप इंटेजर असेल तर ते रिटर्न ट्रू करेल. नंबरचा टाईप इंटेजर सोडून दुसरा असेल तर ते रिटर्न फॉल्स करेल. ओके, आता रिटर्न ट्रू करेल. ओके, जर मी सपोज इथं स्ट्रिंग घेतली, क्लास काय, स्ट्रिंग. स्ट्रिंग आणि इंट इज इट सेम? नो, स्ट्रिंग इज नॉट इन्स्टन्स ऑफ
int. So that's why it's returning false. Is instance नावाची मेथड. आय होप तुम्हाला हे जर समजलं असेल तर बेटर आहे. नाही समजलं तर कमेंट करा. आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया अजून परत याचं दुसरा एखादा व्हिडिओ बनवूया ज्यामध्ये तुम्हाला समजेल. तुम्ही जर विज्युअल स्टुडिओ नोटबुक यूज करत असाल तर बघा इथं आपल्याला एक स्मॉल हेल्प येते त्या फंक्शनवरती नेल्यानंतर. फंक्शन डेफ इज इन्स्टन्स, त्याचा ऑब्जेक्ट क्लास और टपल क्लास इन्फो आणि रिटर्न बुलियन आहे. ओके, रिटर्न वेदर अन ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ क्लास और ऑफ सब सब क्लास देअर ऑफ. ओके, एवढं इंग्लिश भयानक असतं यांचं की आपल्याला समजत नाही, त्यामुळे आपण ही व्हिडिओ मराठीत करतोय. तर बघूया पुढचा टॉपिक यामधील टाईपकास्टिंग. हां, तर काल आपण काल इन द सेन्स लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, इनपुट घेतलं होतं. त्यामध्ये आपल्याला टाईपकास्टिंग करत होतो आपण, की इनपुट घेतल्यानंतर त्याचा जो युजरला एक्सपेक्टेड आहे किंवा प्रोग्रामला एक्सपेक्टेड फॉर्मॅट आहे तुमच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करण्यासाठी त्याला कन्वर्ट करायचं असतं. तर ते आपण यूज करतो तिथे टाईपकास्टिंग. टाईपकास्टिंग इज नथिंग बट कन्वर्टिंग वन डेटा टाईप इंटू अनदर डेटा टाईप आणि दॅट इज एक्सप्लिसिटली वेन एव्हर इट इज नीडेड. ज्यावेळेस तुम्हाला गरज असते त्यावेळेस तुम्ही त्याला कन्वर्ट करता. इट्स नॉट रिलेटेड टू ओनली इनपुट फंक्शन. जिथं कुठं तुम्हाला गरज पडते तिथं तुम्ही त्याचा यूज करू शकता. ओके, तर बघा रिझल्ट नावाचा व्हेरिएबल आहे. त्यामध्ये आपण काय करतोय, 5 ही कशी आहे, सिंपल पहिल्यांदा सिंपल सांगतो, जरा किचकट होईल. आता सपोज माझ्याकडे एक व्हेरिएबल आहे नंबर इक्वल टू 5. याचा टाईप काय असणार आहे, बाय डिफॉल्ट इंटेजर असणार आहे. तर याला आपण कन्वर्ट करूया स्ट्रिंगमध्ये. जर प्रिंट केलं मी असं नंबरची व्हॅल्यू तर काय येईल, 5 येईल. ओके, लक्ष देऊन पहा, 5 आलेले आहे. ओके, याला सिंगल कोट डबल कोट काय आहे का, नाही. आता बघा मी काय करतो, याला कन्वर्ट करतो str, असं पण करू शकता. इक्वल टू str ऑफ नंबर. कशाला आपल्याला माय नंबर प्रिंट करायला लागेल कारण आपण माय नंबरमध्ये त्याची व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे. ओके, 5 दिसतंय पण टाईप चेक केला त्याचा तर काय येतं बघा, टाईप ऑफ माय नंबर. टाईप काय आलेला आहे, स्ट्रिंग आलेला आहे. आणि जर तुम्ही नंबरचा चेक केला टाईप, नंबर त्याचा इंटेजर आहे. ओके, हे झालं टाईप कास्टिंग. मी तुमच्या इंटेजर नंबरला कन्वर्ट करतोय स्ट्रिंगमध्ये. आता हे व्हॅलिड आहे म्हणजे करू शकतो आपण. आता जर तुम्ही म्हणताल की माझ्याकडं एक स्ट्रिंग आहे 25 आणि त्याला कन्वर्ट करायचं आहे मला इंटेजरमध्ये, तर तसं होत नाही. जे पॉसिबल आहे तेच होणार. त्याचा एका डेटा टाईपमधून दुसऱ्या डेटा टाईपमध्ये पॉसिबल कन्व्हर्जन असेल तरच होणार, अदरवाईज होणार नाही. इंटरप्रिटर काय तुमचा AI नाही आहे, त्याला समजेल 25 म्हणजे 2 आणि 5 असतात डिजिट्समध्ये. सो वी हॅव टू कास्ट or convert our data type according to that. ओके, ही गोष्ट लक्षात असू द्या.
आता त्याचं एक्झाम्पल करू बघूया आपण. आता समजा माझ्याकडं 5 आहे आणि या दुसरं एक्झाम्पल हे समजलं. सपोज माझं नाव आहे, मला त्याला इंटिजरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. जमेल का? इंटरप्रेटरला कसं समजणार की पी म्हणजे 5 असतं, 1, 2 असते, असं काही असते? असं काही असते का नसते पहिली गोष्ट तर. पण तरी आपण करतो कधी-कधी. तर ते करू नका. असं केल्याने काही होणार नाही. त्याचा टाइप चेक करूया. प्रिंट त्यानंतर आपण टाइप कास्टिंग करूया. होईल का प्रिंट? टाइप कास्ट करतोय मी डायरेक्ट इथे. str ऑफ असं पण लिहू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर बघा आपला सॉरी स्ट्रिंगच आपण स्ट्रिंगच करतोय त्याला परत, त्यामुळे झालाय तो इंटिजर करायचा येणार आहे आपल्याला. तर बघा पहिली लाईन आपलं प्रिंट झालं, प्रिंट स्टेटमेंट दुसरं वालं. ओके, दुसऱ्याला काय आला? याला एरर आला. काय आला एरर? व्हॅल्यू एरर आहे. इनव्हॅलिड लिटरल फॉर इंटेजर विथ बेस 10. ओके, हा एरर का आला, कसा आला? तुम्हाला समजलं असेल तर बेटर आहे, नाही समजलं तर परत ऐका. आपण काय करतोय, आपण ट्राय करतोय की बाबा स्ट्रिंग आहे आणि त्याला इंटेजरमध्ये कन्वर्ट कर. असं पॉसिबल आहे का? नाही पॉसिबल आहे. तर अशा गोष्टी असतात ज्या पॉसिबल आहे तेच कन्वर्ट होतं. तुम्ही कोणताही डेटा टाईप घेताल त्याला कन्वर्ट करताल ह्या टाईपमध्ये, तर तसं होणार नाही. आय होप ही गोष्ट समजली असेल. समजली असेल तर लाईक करू शकता. नसेल समजली तर व्हिडिओ परत बघा. दॅट्स इट. आता बघा माझ्याकडे नंबर दिला आहे मी 41. ओके, त्याचा टाईप इंटेजर स्ट्रिंगच असणार आहे, पण मी त्याला इंटेजरमध्ये कन्वर्ट करणार आहे. दॅट्स इट. टाईप कास्टिंगसाठी एवढं बस झालं. तर बघा सेम तेच आहे. टाईप कास्टिंगचे एक्झाम्पल घेतलेलं आहे इथं. तुम्ही जर त्याचा चेक केलं इथं डबल कोटमध्ये दिलं म्हणजे स्ट्रिंग आहे, त्याला इंटेजरमध्ये कन्वर्ट करू शकतो. रिझल्टचा डेटा टाईप चेक केला तर तो इंटेजर येणार आहे. टोटल बिलचा चेक केला, आता हां इथं बघा 3 आहे, हे इंटिजर देतो आणि त्याला आपण फ्लोटमध्ये कन्वर्ट करतोय. टोटल बिलची व्हॅल्यू जर प्रिंट करून बघितली तुम्ही तर 3.0 येईल. कारण आपण त्याची व्हॅल्यू फ्लोटमध्ये कन्वर्ट केली. ओके, समजलं? ह्याचा जर डेटा टाईप चेक केला तुम्ही, सॉरी फ्रेंड, गॉट इट. टोटल बिलमध्ये काय केलं आपण? 3ला कन्वर्ट केले फ्लोटमध्ये. हे आहे टाईप कास्टिंग. जर समजलं असेल तर बेटर आहे, कारण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला भरपूर वेळेस आपल्याला जो काही आपला डेटा असतो त्याला एका फॉर्ममध्ये एक डेटा टाईपमधून दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करायचा असतो ॲज पर रिक्वायरमेंट. तर डूज अँड डोंट, या दोन गोष्टी, ही एक गोष्ट आहे अजून ती लक्षात ठेवा. एज इक्वल टू 25, जे व्हेरिएबल घेतात त्याचं नाव तर आपण ऑलरेडी शिकलेलं व्हेरिएबल नाव कसं द्यायचं त्यामध्ये, कारण डेटा टाईप तसा स्टोअर होणार. आता बघा कधी कधी तुम्ही असं करताल एज इक्वल टू 25, जसे की आपण
करायचं नाही. असं केल्याने आपल्याला प्रोग्रामवर जो काही प्रोग्राम आहे तिथे इश्यू येऊ शकतो. जोपर्यंत गरज नाही. जिथं गरज आहे तिथं तुम्हाला करावंच लागणार आहे काहीतरी. अनलेस यू स्पेसिफिकली वॉन्ट अ स्ट्रिंग, तुम्ही तोपर्यंत देऊ नका. आता बघा एक एक्झाम्पल घेऊया. रिअल लाईफ एक्झाम्पल. सपोज तुम्हाला एक ॲप्लिकेशन डेव्हलप करायचं आहे की कॉम्प्युटर शॉपचं. तर त्यामध्ये डिफरंट टाईपचे आयटम्स असतील, तर त्याचं नाव आपण कसं स्पेसिफाय करणार आहे? कोणता डेटा टाइप यूज करणार त्यासाठी? स्ट्रिंग. त्यानंतर त्याची प्राईस फ्लोट असू शकते, कारण डेसिमलमध्ये असू शकते, पॉईंटमध्ये असू शकते. ₹10.5, ₹20 असं म्हणतो ना आपण. म्हणजे प्लस 50 पैसे. आता 50 पैसे तर राहिले नाही फिजिकली, असतील कुठं तर म्हणजे ते खेळण्यातल्याच पैशात असतील. ओके. आयटमची क्वांटिटी कशात असेल? इंटिजर टाईपच्या डेटामध्ये असेल. इज अवेलेबल त्याचा बुलियनमध्ये असेल. इज अवेलेबल ट्रू, येस. इज अवेलेबल फॉल्स म्हणजे अवेलेबल नाही आहे, लाईक दॅट. तर हे आहे आयटम इक्वल टू माऊस घेतला आपण. आयटम माऊसची प्राईस 120.50 ₹120.50 आहे. आयटम क्वांटिटी किती? 15 आहे आणि इज अवेलेबल ट्रू आहे. आयटमचं नेम, प्राइस पर केजी, ओ सॉरी, पर आयटम. आधी माझं ॲपल होतं त्यामुळं चेंज झालं. क्वांटिटी इन स्टॉक, किती क्वांटिटी अवेलेबल आहे, आणि त्यानंतर इज अवेलेबल, येस ट्रू. ही आहे प्रॅक्टिस एक्सरसाइज. क्रिएट व्हेरिएबल फॉर युअर नेम, एज, हाईट अँड वेदर यू लाईक प्रोग्राम. सांगा असा काही. ओके, लाईक डिसलाईकसाठी एक व्हेरिएबल घ्या आणि तिथं स्पेसिफाय करा, असं त्यांचं मिनिंग आहे. त्यानंतर प्रिंट इच व्हेरिएबल अँड इट्स डेटा टाईप. कन्वर्ट युअर हाईट इंटू इंटेजर अँड प्रिंट इट. क्रिएट अ लिस्ट ऑफ 5 फ्रूट अँड प्रिंट इट्स टाईप. तर ही प्रॅक्टिस तुम्ही करा. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, जेवढे काय आपण पायथॉनचे प्रोग्राम केलेत आतापर्यंत, त्यामध्ये कुठं आपण डेटा टाईप लिहिलं आहे का? इंट आयटम नेम इक्वल टू माऊस, फ्लोट प्राईस इक्वल टू असं तर नाही आहे. का? कारण पायथॉनचं इंटरप्रेटर इनबिल्ट त्याला अंडरस्टँड होतं की बाबा कोणत्या टाईपचा डेटा तुम्ही त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला आहे. हे ऑलरेडी आपण बघितलं आहे व्हेरिएबलच्या वेळेस, पण परत सांगतो की बाबा आपण कुठेही मॅन्युअली एक्सप्लिसिटली देत नाही. द्यायचं असेल तर देऊ शकतो, पण द्यायची गरज नाही. पायथॉन इंटरप्रेटरला इटसेल्फ ते चेक करतं कोणत्या टाईपचा डेटा तुम्ही स्टोअर केला आहे आणि त्याला तो असाइन करतो. सगळ्यात इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे, ती आपल्याला पायथॉन आणि दुसऱ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये डिफरन्शिएट करते. त्यामुळं पायथॉन खूप सिम्पल आहे, इझी आहे. आता जर सपोज एक्झाम्पल बघूया, दुसऱ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये डेटा टाइप्स कसे डिफाईन करतात. जसे की घ्या जावा डेटा टाइप्स. जावा फेमस आहे, कॉम्पिटेटर जावा जे आपल्याला पायथॉनसाठी. बघा, हा आहे सिम्पल जावाचे डेटा टाइप्स. इंट मायनम इक्वल टू 5. इथं जर नुसतं मायनम घेतलं तर त्याच्या कंपायलरला समजणार नाही जावाच्या JVMला. त्यामुळे आपल्याला इथं स्पेसिफाय करावं लागतं, एक्सप्लिसिटली स्पेसिफाय करावं लागतो, तसं त्याला कळत नाही. तर हा डिफरन्स आहे. स्ट्रिंग, इथं स्ट्रिंग असतं, कॅर असतं, पण आपल्याकडे स्ट्रिंग आणि कॅरेक्टरसाठी एकच असतं. ओके, हा डिफरन्स आहे, लक्षात ठेवा. तुम्ही जर दुसरी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकून पायथॉन शिकत असाल तर तुमच्यासाठी खूपच सोपं राहील, आणि कम्पॅरिझन करत करत शिकला तर अजून बेटर शिकताल. पायथॉन खूप सिम्पल आहे. जर तुम्ही दुसरी कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज येत नसेल आणि स्टार्टिंग पायथॉनपासून करत असाल तरी तुम्हाला हे समजण्यासारखं आहे, आणि आपण तसं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय.
आणि आपल्या व्हिडिओमध्ये फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स लेवलच्या कन्सेप्ट आहेत. हे जर तुम्ही एकदा प्रिपेअर केलं, एकदा व्हिडिओ बघितला, याच्या नोट्स प्रॉपर लिहून काढल्या किंवा आपल्या डाउनलोड केले तरी चालेल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. ती PDF फाईल डाउनलोड करा. वन्स वी गेट some valid count of subscriber, I will try to provide this notebook file also. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. तर बघा आज आपण काय काय बघितलं, एकदा क्विक समरी घेऊया. व्हॉट इज डेटा टाईप बघितलं, डिफरंट अवेलेबल इनबिल्ड डेटा टाईप बघितले, म्युटेबल वर्सेस इम्युटेबल टाईप काय असतं ते बघितलं, टाईप नावाचं फंक्शन बघितलं, नन डेटा टाईप इन डिटेलमध्ये बघितला. त्यानंतर इज इन्स्टन्स फंक्शन काय आहे, त्याला किती आर्ग्युमेंट पास करायचे, तो काय रिटर्न करतो ते बघितलं. त्यानंतर टाईप कास्टिंग काय असते ते बघितलं, रिअल लाईफ एक्झाम्पल बघितलं आणि प्रॅक्टिस एक्झरसाइज. ओके, तर ह्या गोष्टी आवडल्या असतील, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा सगळ्यात महत्त्वाचा टास्क आजचा आहे की कमेंटमध्ये सांगा, जर खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या आवडीचा डेटा टाईप कोणता आहे आणि काय. जर नुसता बघू आपण किती लोकांना कोणता डेटा टाईप जास्त आवडतो. बघूया. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू इन नेक्स्ट टॉपिक.